नमस्कार, तुम्ही पाहत आहात जय चौधरी क्रिएटर. इतिहास आणि वर्तमान याच्यातील दुवा साधणारे आणि स्वाभिमानाचा जागर करणारे तुमचे व्यासपीठ. आज आपण भीमा कोरेगावच्या जयस्तंभाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील खरे सामाजिक महत्व काय आहे हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जय चौधरी क्रिएटरला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा. स्वाभिमानाचे प्रतीक शोषितांचा लढा भाग 12 यामध्ये तुमचे स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावच्या लढाईला आणि जयस्तंभाला केवळ लष्करी विजय म्हणून पाहिले नाही, तर तो सामाजिक आणि जातीय विषमतेविरुद्धचा लढ्याचा एक ऐतिहासिक टप्पा मानला. बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून जयस्तंभाचे सामाजिक महत्व. 1. स्वाभिमानाचे प्रतीक, सिम्बॉल ऑफ सेल्फ रिस्पेक्ट. बाबासाहेबांनी जयस्तंभाला शोषितांचा स्वाभिमानाचा स्तंभ म्हटले. पेशव्यांच्या काळात महार समाजाला जो अमानुष आणि अपमानास्पद व्यवहार सहन करावा लागला, त्याच्या विरुद्ध याच सैनिकांनी आपल्या शौर्याने लढून आत्मसन्मान मिळवला. हा स्तंभ हे दर्शवतो की ज्यांना समाजाने बाजूला टाकले तोच देशासाठी लढण्यात आणि बलिदान देण्यात सर्वात पुढे होते. 2. पेशवाईतील जातीय अन्यायाविरुद्धचा विजय. बाबासाहेबांनी ही लढाई ब्राह्मणी पेशवाईच्या कट्टर जातीयवादी आणि अन्यायकारी राजवटी विरुद्धचा विजय होता. पेशव्यांच्या राजवटीत अस्पृश्य समाजाला अत्यंत हीन वागणूक दिली जात होती. 1 जानेवारी 1818चा विजय हा केवळ एका राजवटीचा अंत नव्हता, तर तो जातीय अत्याचाराच्या एका युगाचा अंत होता. महार सैनिकांनी आपल्या पराक्रमाने जातीय भेदभावाच्या भिंतींना तडा दिला. 3. संघर्षाची प्रेरणा. जयस्तंभ आंबेडकरी समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीचे प्रेरणा देतो. हा स्तंभ सांगतो की अन्याय कितीही मोठा असला तरी एकजूट आणि शौर्य असेल तर त्यावर मात करता येते. अशाच प्रकारे बाबासाहेबांच्या विचारानुसार भीमा कोरेगावचा जयस्तंभ हा शौर्यासोबतच सामाजिक क्रांतीचा आणि मानवी समतेचा उद्देश करणारा एक तेजस्वी स्तंभ आहे. सामाजिक प्रबोधन कार्यक्रम. जयस्तंभाचे सामाजिक महत्व जाणून घेतल्यानंतर आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबुद्ध भारतच्या स्वप्नपूर्तीसाठी अत्यंत महत्वाच्या अशा एका नवीन विषयावर चर्चा करूया. प्रबोधन कार्यक्रमाचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म आणि बंधुता. समता धिनिष्ठ समाजाची गुरुकिल्ली. सविस्तर माहिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत चे स्वप्न पाहिले. ते केवळ कायद्याच्या समानतेवर आधारित नव्हते, तर बंधुता या मूल्यावर आधारित होते. 1. बंधुता म्हणजे काय? संविधानाच्या उद्देशिकेत बंधुता या शब्दाला विशेष महत्व आहे. बंधुता म्हणजे एकमेकाबद्दल आदर, प्रेम आणि आपलेपणाची भावना ठेवणे. जातीय भेद नसलेला भारत निर्माण करण्यासाठी नुसते कायदे पुरेसे नाहीत, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला समान नागरिक आणि बांधव मानणे आवश्यक आहे. 2. बंधुता हे नैतिक जबाबदारी. बाबासाहेबांनी तरुणांना शिकवले की बंधुता ही केवळ एक संकल्पना नसून ती एक नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजातील दुर्बळ घटकांना मदत करण्यासाठी केला पाहिजे. यामुळे त्यांनी धम्म बौद्ध तत्वज्ञान स्वीकारला, कारण तो प्रज्ञा, बुद्धी, शील, नैतिकता आणि करुणा, दया या मूल्यावर आधारित आहे, जे खऱ्या अर्थाने बंधुता शिकवतात. 3. तरुणांना आव्हान. प्रबुद्ध भारत
चे पायीक व्हा. आंबेडकरी तरुणांनो, बाबासाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला बंधुतेचे पायीक व्हावे लागेल. जातीय द्वेष बाजूला ठेवून सर्वसामान्य माणुसकीच्या नात्याने सर्व भारतीयांना आपले मानून त्यांच्यासोबत काम करा. तुम्ही तुमच्या ज्ञानाने, कृतीने आणि नैतिकतेने देशाला एकसंबंध ठेवा. बंधुता हीच शक्तिशाली भारताची खरी ओळख आहे. आतापर्यंतच्या निष्कर्षाकडे पोहोचताना भीमा कोरेगावचा जयस्तंभ आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवतो. भीमा कोरेगावचा जयस्तंभ आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवतो, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आपल्याला बंधुतेने एकसंध राहायला शिकवतो. ही महत्वाची सामाजिक आणि ऐतिहासिक माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी जय चौधरी क्रिएटर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तुमच्या सहभागामुळेच प्रबुद्ध भारताचे हे स्वप्न पूर्ण होईल. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी आपला सतशः आभारी आहे. कृपया करून आमच्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करा. जर आमचा हा छोटासा प्रयत्न आपणास आवडला असेल तर लाईक करा. मित्रांनो, भीमा कोरेगावचा खरा इतिहास व बाबासाहेबांचे प्रबुद्ध भारतचे स्वप्न आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. कृपया करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. आमचे व्हिडिओ पूर्ण पहा, इतरांना शेअर करा. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं, मी आपला आभारी आहे. नमो बुद्धाय. जय भारत, जय भीम, जय संविधान.